नमस्कार, बुलेटिनमध्ये स्वागत। थेट जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये राज ठाकरे यांचं स्वागत केलं जाते। मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचलेले आहेत। राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आता जालन्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या राज ठाकरे पोहोचलेले आहेत। राज ठाकरे या ठिकाणी पत्रकारांशी सुद्धा संवाद साधणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये 200 ते 250 जागा आपण लढणार आहे असं राज ठाकरे यांनी याआधीच जाहीर केलेलं आहे आणि त्या दृष्टीने त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे। या दौऱ्यामध्ये ते सगळ्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। आपल्या आगामी काळामध्ये उमेदवारांची सुद्धा चाचपणी याच दौऱ्याच्या माध्यमातून राज ठाकरे करतायत। तुर्तास आपण छत्रपती संभाजीनगरमधली ही दृश्य बघतोय। राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी मनसेचे शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी सध्या पोहोचलेले आहेत। कृष्णा केंडे आपल्याला अपडेट देतील। कृष्णा, ठाकरे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांचं जेसीबीच्या वरून पुष्पवृष्टी करून स्वागत केलं जात आहे। खरं तर राज ठाकरे यांचा दौरा मराठवाड्याचा सुरू झालेला होता आणि त्याचा शेवट आज ते छत्रपती संभाजीनगरमध्ये करतात। काही वेळामध्ये या ठिकाणी त्यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे। मात्र आता जी आपण दृश्य पाहत आहोत ती छत्रपती संभाजीनगर शहराच्या हर्सुल टी पॉइंट जवळील आहेत आणि राज ठाकरे यांचं मनसे कार्यकर्त्यांच्या वतीनं स्वागत केलं जात आहे। ढोल ताशे फटाके आणि जेसीबीच्या साह्यानं फुलांची उधळण करून राज ठाकरे यांचं संभाजीनगर शहरामध्ये आगमन झाल्यानंतर स्वागत केलं जात आहे। राज ठाकरेंचा आजचा छत्रपती संभाजीनगर मधला दौरा नेमका कसा असेल? कोणाकोणाच्या भेटी घेणार आहेत राज ठाकरे? 9 विधानसभा क्षेत्राचा आढावा राज ठाकरे घेतील आणि खरं तर वारंवार या ठिकाणी मराठवाडा दौऱ्याच्या दरम्यान त्यांना मराठा कार्यकर्त्यांकडून आरक्षणाच्या मागणीवरून विरोध होत आहे, त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त देखील आहे। आज ते छत्रपती संभाजीनगर शहरातून एखाद दुसरी उमेदवारी देखील घोषित करू शकतात आणि आपण जर पाहिलं तर राज ठाकरे मतदारसंघावाईज आज आढावा घेतील। आज दिवसभर राज ठाकरे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये असतील आणि त्यानंतर ते उद्या सकाळी इथून पुण्याला रवाना होतील। आज दिवसभर ते 9 विधानसभा क्षेत्राचा आढावा घेणार आहेत। निश्चित आज पत्रकारांशी सुद्धा राज ठाकरे बोलणार आहेत, त्या संदर्भात काय माहिती? निश्चित दुपारी 1 वाजता त्यांची पत्रकार परिषद आहे। काही वेळातच पत्रकार परिषदेला सुरुवात होईल।